नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा आजाराबद्दल ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो आणि तो म्हणजे कॅन्सर। आपल्या समाजात अजूनही कॅन्सर बाबत खूप गैरसमज आहेत। तो बरा होत नाही, तो लागतो, तो फक्त वाईट सवयी असणाऱ्यांनाच होतो, अशा अनेक चुकीच्या गोष्टी लोक मानतात। पण खरी गोष्ट अशी आहे की कॅन्सर बद्दल योग्य माहिती असली, लक्षण वेळेत ओळखली आणि उपचार वेळेवर सुरू केले तर हजारो लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅन्सर म्हणजे नेमकं काय, कॅन्सरचे प्रकार कोणते, कॅन्सरचे टप्पे कसे असतात आणि कॅन्सर शरीरात कसा पसरतो। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। भाग 1, कॅन्सर म्हणजे काय। आपल्या शरीरात असंख्य पेशी असतात, शाब्दिक अर्थाने लाखो करोडो। प्रत्येक पेशीला एक ठराविक आयुष्य असतं। ती जन्म घेते, आपलं कार्य करते, योग्य वेळी विभाजन करते आणि मग नैसर्गिकरित्या मरते। हे एक शिस्तबद्ध चक्र आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील अवयव नीट कार्य करतात। या चक्राला जर आपण एखाद्या शाळेतील वर्गाशी तुलना केली तर प्रत्येक पेशी म्हणजे विद्यार्थी। जसे वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याने नियम पाळले तसंच पेशीही नियम पाळतात। पण काही वेळा या पेशींमधलं नियंत्रण बिघडतं। एखादी पेशी तिचं नैसर्गिक आयुष्य संपल्यावरही मरायला तयार नसते, उलट ती सतत विभागत राहते, नवनव्या पेशी तयार करत राहते। या नव्या पेशींनाही शिस्त पाळायची नसते। परिणाम काय होतो तर शरीरात अशा बंडखोर पेशींची संख्या झपाट्याने वाढते। यालाच आपण कॅन्सरची सुरुवात म्हणतो। म्हणजे कॅन्सर हा कुठून तरी बाहेरून येत नाही, तर आपल्या शरीरातीलच पेशी शिस्त मोडतात आणि अनियंत्रित वाढ करू लागतात। या अनियंत्रित वाढीमुळे जेव्हा असंख्य पेशी एकत्र जमू लागतात तेव्हा शरीरात एक गाठ तयार होते। या गाठीला वैद्यकीय भाषेत ट्यूमर असे म्हणतात। ट्यूमर म्हणजेच पेशींची असामान्य गर्दी। मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक ट्यूमर कॅन्सरचाच असतो असं नाही। अनेक वेळा ट्यूमर निरुपद्रवी असतो आणि शस्त्रक्रियेने काढून टाकल्यावर तो पुन्हा होत नाही। पण काही वेळा तो धोकादायक स्वरूप धारण करतो। ट्यूमर देखील दोन प्रकारचे असतात। सौम्य ट्यूमर, हे ट्यूमर फक्त एका ठिकाणी राहतात, शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत, त्यामुळे ते जीवघेणे नसतात। डॉक्टर त्यांना शस्त्रक्रियेने काढून टाकतात आणि समस्या संपते। नंबर 2, घातक ट्यूमर, हेच खरं कॅन्सर। हे ट्यूमर शरीरात थांबत नाहीत, उलट रक्तवाहिन्या किंवा लसिका वाहिन्यांच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागांपर्यंत प्रवास करतात आणि तिथे नवीन गाठी तयार करतात। यालाच मेटास्टेसिस असे म्हणतात। त्यामुळे घातक ट्यूमरवर त्वरित आणि योग्य उपचार करणं खूप महत्त्वाचं ठरतं। भाग 2, कॅन्सरचे प्रकार। मित्रांनो, कॅन्सर हा एकच आजार नाही तर अनेक आजारांचा एक गट आहे। प्रत्यक्षात 100हून अधिक वेगवेगळे कॅन्सर प्रकार आहेत आणि ते कोणत्या पेशींमधून सुरुवात करतात यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं। म्हणजे शरीराच्या कोणत्या भागातील पेशींनी नियंत्रण गमावलं त्यावरून कॅन्सरचा प्रकार ठरतो। ही माहिती महत्त्वाची आहे कारण प्रत्येक प्रकारचा कॅन्सर वेगळ्या पद्धतीने वाढतो, पसरतो आणि त्यासाठी उपचार पद्धतीही वेगळी असते। सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कार्सिनोमा। हा त्वचेवर, फुफ्फुसांमध्ये, स्तनांमध्ये, पोटात किंवा आतड्यांमध्ये होतो। जगभरात होणाऱ्या बहुतांश कॅन्सर रुग्णांमध्ये हाच प्रकार आढळतो। याच्या तुलनेत सार्कोमा हा तुलनेने दुर्मिळ पण गंभीर प्रकार आहे। तो हाडं, स्नायू, चरबी आणि रक्तवाहिन्यांमध्ये होतो। सार्कोमा प्रामुख्याने शरीराची संरचना आणि हालचाल नियंत्रित करणाऱ्या ऊतींना बाधित करतो, त्यामुळे त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर थेट जाणवतो। यानंतर येतो रक्ताशी संबंधित कॅन्सर, ल्युकेमिया। ल्युकेमियामध्ये असामान्य पेशी थेट रक्तप्रवाहात तयार होतात, त्यामुळे इथे गाठी किंवा ट्यूमर दिसून येत नाही, पण रक्ताची गुणवत्ता आणि कार्यक्षमता कमी होते। रुग्णाला वारंवार संसर्ग होतो, शरीर अशक्त होतं आणि लवकर थकवा जाणवतो। दुसरीकडे लिम्फोमा हा लसिका ग्रंथींचा कॅन्सर आहे। आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी लसिका ग्रंथींचं महत्त्वाचं कार्य असतं आणि जेव्हा तिथे कॅन्सर होतो तेव्हा शरीराची बचाव शक्ती कमजोर होते, ज्यामुळे छोटा संसर्गही धोकादायक ठरतो। 5वा गट म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड कॅन्सर। हे नर्वस सिस्टीमला बाधित करतात आणि त्यामुळे स्मरणशक्ती, हालचाल, विचारशक्ती, अगदी बोलण्याची क्षमता यावरही परिणाम होतो। हे प्रकार जरी इतरांपेक्षा कमी प्रमाणात आढळले तरी त्यांचा परिणाम खूप गंभीर असतो। भारतात विशेषतः स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर हे प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळतात। जीवनशैलीतील बदल, तंबाखूचा वापर, प्रदूषण आणि जागरूकतेचा अभाव हे त्यामागची मोठी कारणं आहेत। त्यामुळे या कॉमन कॅन्सर प्रकारांविषयी जास्तीत जास्त माहिती ठेवणं आणि तपासण्या वेळेवर करणं खूप आवश्यक आहे। भाग 3, कॅन्सरचे टप्पे। कॅन्सर किती गंभीर आहे, तो शरीरात किती पसरला आहे आणि तो कोणत्या पातळीवर आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर स्टेज ठरवतात। हे स्टेजेस म्हणजे जणू आजाराचा नकाशा। सुरुवातीला कॅन्सर एका ठिकाणी मर्यादित असतो, पण उपचार न केल्यास हळूहळू तो जवळच्या ऊती, लसिका ग्रंथी आणि अखेरीस इतर बॉडी पार्ट्समध्ये पसरतो। त्यामुळे रुग्णाने कोणत्या स्टेजमध्ये निदान झालं आहे हे माहिती असणं फार महत्त्वाचं ठरतं। सुरुवातीचे टप्पे स्टेज 0 ते स्टेज 2।
स्टेज 0 इन सिटू म्हणजे कॅन्सर अगदी एका जागी आहे, तो अजून पसरलेला नाही. हा टप्पा जर वेळीच लक्षात आला तर जवळजवळ पूर्ण बरा होण्याची शक्यता असते. स्टेज 1 मध्ये छोटा ट्यूमर तयार झालेला असतो आणि तो फक्त एका अवयवापुरता मर्यादित असतो. इथेही उपचारांचा यशदर खूप जास्त असतो. पण स्टेज 2 मध्ये ट्यूमर मोठा झालेला असतो किंवा तो जवळच्या उतींमध्ये शिरायला लागतो, म्हणजेच कॅन्सर आता आपल्या मर्यादेबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. मध्यम टप्पा स्टेज 3. स्टेज 3 हा जास्त गंभीर टप्पा आहे, कारण इथे कॅन्सरने फक्त मूळ बॉडी पार्टवर परिणाम केलेला नसतो, तर तो जवळच्या लसिका ग्रंथींमध्ये पोहोचतो. लसिका ग्रंथी ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सांभाळणारी महत्वाची रचना आहे. जेव्हा कॅन्सर इथे पसरतो तेव्हा तो शरीरभर पसरण्याची शक्यता झपाट्याने वाढते. म्हणूनच स्टेज 3 मध्ये उपचार अधिक आक्रमक करावे लागतात, जसं की केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया एकत्र. शेवटचा आणि धोकादायक टप्पा स्टेज 4. सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे स्टेज 4, ज्याला मेटास्टॅटिक कॅन्सर असंही म्हणतात. यात कॅन्सर रक्त किंवा लसिकाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतो. उदाहरणार्थ फुफ्फुसात सुरू झालेला कॅन्सर हाडांमध्ये किंवा मेंदूत पोहोचतो. या अवस्थेत उपचार केवळ आजार थांबवण्यासाठी आणि रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी केले जातात, पण यशदर तुलनेने कमी असतो. त्यामुळे कॅन्सर जितक्या लवकर ओळखला जातो तितकी बरे होण्याची शक्यता जास्त असते. हाच या स्टेज प्रणालीचा मुख्य संदेश आहे. भाग 4. कॅन्सर शरीरात कसा पसरतो. आपल्या शरीरातील साध्या पेशींचं जीवन मर्यादित असतं. त्या वाढतात, काम करतात आणि नंतर मरतात. पण कॅन्सरच्या पेशींमध्ये ही शिस्त पूर्णपणे तुटते. त्या अमर होतात, म्हणजेच मरायचं थांबवतात आणि सतत विभागत राहतात. या वेगवान व अनियंत्रित वाढीमुळे त्यांच्या आजूबाजूला एक गाठ किंवा ट्यूमर तयार होतो. इथेच कॅन्सर साध्या आजारापेक्षा वेगळा आणि धोकादायक ठरतो. कॅन्सरच्या पेशी फक्त एका जागी थांबत नाहीत, त्या आपल्या ताबा वाढवण्यासाठी आजूबाजूच्या उतींमध्ये घुसतात. उदाहरणार्थ स्तनात सुरू झालेला कॅन्सर हळूहळू छातीच्या भिंतीपर्यंत किंवा बगलांमधल्या लसिका ग्रंथींपर्यंत शिरतो. ही घुसखोरी सुरू झाली की ट्यूमर मोठा होतो आणि शेजारच्या अवयवांचं नुकसान होऊ लागतं. कॅन्सर पेशींचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे त्या रक्तवाहिन्या किंवा लसिका वाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. एकदा त्या या मार्गावर गेल्या की शरीरभर त्यांचा प्रवास सुरू होतो. जसं रक्त हृदयापासून सगळ्या अवयवांमध्ये पोहोचतं, तसं कॅन्सर पेशी देखील रक्ताबरोबर फुफ्फुस, यकृत, हाडं किंवा मेंदूंपर्यंत पोहोचतात. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत मेटास्टेसिस असे म्हणतात. एकदा कॅन्सरने मेटास्टेसिस केला की त्याला थांबवणं अत्यंत कठीण होतं, कारण आता तो केवळ एका बॉडी पार्टमध्ये मर्यादित राहत नाही, तर शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरतो. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर हाडांपर्यंत किंवा स्तनाचा कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. अशा वेळी उपचार केवळ आजाराचा वेग कमी करण्यासाठी आणि रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी केले जातात. म्हणूनच वेळीच निदान हा कॅन्सरवर मात करण्याचा सर्वात मोठा उपाय मानला जातो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कॅन्सर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, टप्पे कसे ठरवले जातात आणि शरीरात तो कसा पसरतो. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, कॅन्सर घातक आहे, पण तो अजेय नाही आहे. वेळीच लक्षणं ओळखली, तपासणी केली आणि उपचार सुरू केले तर लाखो लोक पूर्णपणे बरे होतात. म्हणूनच तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबाने नियमित हेल्थ चेकअप्स जरूर करावेत. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच आरोग्यवर्धक महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.